अनमोल वचन अखिल भारतीय संत मत सत्संग के संस्थापक और गृहस्थ में आनंद योग के जनक परम संत महात्मा परम पूज्य श्री यशपाल जी महाराज अर्थात परम पूज्य भाई साहब जी द्वारा प्रतिपादित इन अनमोल वचनों का पालन करना अति आवश्यक है। ये वचन हमारी गृहस्थ आध्यात्मिक साधना के लिए मूलभूत सिद्धांत हैं, जो इस प्रकार हैं। हम दुनिया की हर चीज की कीमत आंकते हैं, अपने मानव जीवन की कीमत भी जाने व परमात्मा की प्राप्ति हेतु साधना करें। मनुष्य योनि एक उपहार है, इसीलिए परमात्मा को धन्यवाद देते हुए आधा घंटा प्रातःकाल, आधा घंटा सायंकाल पूजा अवश्य करें। सत्संग, सतनाम व सद्गुरु को प्राथमिकता देते हुए इसी के आधार पर ध्यान योगाभ्यास अवश्य करें व गृहस्थ के कार्यों को परमात्मा का कार्य समझकर उसी की याद में संपन्न करें। हर समय ये ध्यान रहे कि गुरु कृपा द्वारा परमात्मा की पवित्र सत्ता का हमारी आत्मा में वास है, अतः मन में निरंतर अपने इष्ट देव का जाप करें। मान सम्मान की इच्छा ना करें व अपमान से दुखी ना हो। परमात्मा के अतिरिक्त किसी और का भय ना करें। दूसरों की बुराई न करें, न सुने, सत्य व मधुर बोलें, अश्लील शब्द मुंह से ना निकालें, सभी से नम्रतापूर्ण व सुंदर व्यवहार करें। धर्म पत्नी के अतिरिक्त अपने से बड़ी से माता जैसा, बराबर की से बहन जैसा व छोटी से पुत्री जैसा व्यवहार करें। सांसारिक जीवन यापन की आवश्यकताएं अंतहीन है, इसलिए अधिक से अधिक समय सत्संग में व धन परोपकार में खर्च करें। याद रखें, न स्त्री माया है, न धन दौलत, न ही परिवार। माया वह है जो हृदय को परमात्मा से दूर हटा दे। अतः निरंतर सत्संग और सद्गुरु की शरण में रहने का प्रयास करें। भोजन अपने इष्ट को अर्पण कर प्रसाद रूप में परमात्मा की याद में करें। रात्रि में सोने से पहले अच्छे बुरे कार्यों का आत्मनिरीक्षण कर उसका समुचित पश्चाताप करते हुए ध्यान करें व प्रभु की गहरी याद में ही विश्राम करें। परमात्मा तू ही है, तेरी इच्छा पूर्ण हो। चक्र सगळे आहेत आणि हळूहळू त्या चक्रामध्ये मग तुम्हाला बदल जाणवू लागतो। मिळालेल्या भोग्य वस्तूचा भोग घेण्यातच आपली शक्ती नाश पावते, पण कामिनी व कांचन या दोन भोग वस्तूचा भोग घेताना मन मात्र थकत नाही, पण शरीर मात्र थकते। मन स्थिर होण्याच्या ऐवजी अस्थिर होऊ लागतं। मग जसं आपलं वय होतं तसतसं आपलं शरीर थकतं, पण आपलं मन काही थकत नाही, कारण ते मन अजून त्या भोग्य वस्तूच्या मागे लागतं जसं वय होईल तसं। आणि मन स्थिर मन अस्थिर व्हायला लागतं आणि त्या अस्थिर मनामुळे काय निर्माण होते तर अस्थिर अवस्था होती, चिडचिडा स्वभाव, कोणाशी जुळून न घेणे, आपल्याकडील संपत्तीचा अभिमान, या सर्वांचा परिणाम आपण घरामध्ये सर्वांना नको नको वाटतो। वयस्कर माणसं मग आपल्याला नको नको वाटतात सगळे, का तर त्यांनी आयुष्यभर त्या जडत्वासाठीच, म्हणजे जड वस्तू या सगळ्या
याच्यासाठीच आयुष्य वेचलेलं असतं, पण त्याचं शरीर थकतं आणि मग घरातलीच आपणच आपल्या घरच्यांना जड वाटू लागतो, नको बाबा असं. परंतु हृदयातील स्पंदन आपल्या डोक्याकडे जात असल्यामुळे ते ऊर्ध्वगामी असेल, याचा परिणाम चांगले विचार येण्यात होते, मन शांत होऊ लागते. जसे शरीर थकू लागते तसे तसे मन स्थिर होण्यात मदत होते. पण आता ह्या वयातच जर आपण ध्यानधारणा केली तर आपलं मन अस्थिर व्हायच्या ऐवजी स्थिर व्हायला सुरुवात होते. आणि जसं आपलं शरीर थकतं तसं मन आपलं स्थिर व्हायला लागतं. मन स्थिर होण्यात मदत होते, माणूस शांत होऊ लागतो, चिडचिडा स्वभाव जाऊन शांती मिळू लागते. आपण दुसऱ्याला शांती देण्याचा आपला स्वभाव निर्माण होऊ लागतो. कसली अपेक्षा न करता आपण निस्वार्थी भावनेने सर्वांकडे पाहू लागतो, सर्वांवर प्रेम करू लागतो व तेच प्रेम नकळत आपणास प्रभू प्रेमाकडे घेऊन जाते. आत्मा न राहता तो परमात्मा होतो. मग अशा माणसाचा स्वभाव असा होतो की हळूहळू ते परमेश्वराकडे घेऊन जाते आणि आपला आत्मा न राहता तो परमात्म्याचा म्हणजे दुसऱ्याचा विचार करू लागतो. एक वेळ ह्या नश्वर देहाचा हसत सतत त्याग करून त्या परमात्म्यात विलीन होतो, यालाच आपण मोक्ष म्हणतो. आणि त्याचं ते शेवटचं ध्येय राहतं की असं ध्यान करता करता तो परमेश्वरामध्ये मिसळू शकतो. अब हमारे पास दिन के 24 घंटे हमारे पास है, 24 आवर्स। 24 घंटे में आधा घंटा आपने सुबह ध्यान किया, आधा घंटा सायंकाल ध्यान किया, 1 घंटा आपका अपना हो गया। अपने का मतलब जो हम अपने लिए कर रहे हैं। अभी तक दूसरे के लिए समय निकालते, घर के लिए, परिवार के लिए, खेती के लिए, पशुओं के लिए, काम के लिए। अपना नहीं है हमारे। अपना कौन सा समय है? जो परमात्मा की याद में बिताया जाए वही समय हमारा अपना है, इसे हम अपना बनाते हैं। तो आधा घंटा सुबह और आधा घंटा सायंकाल, ये 1 घंटा हमने अपना बनाया, अपना हो गया है। ठीक है, अपना मनन किया, अपना उत्थान किया, अपने आप को बढ़ाया। ठीक है, उसके बाद आगे कैसे समय हम निकाल के अपने आप में ऐड करते चले जाएंगे, उसका तरीका आगे बताएंगे आप। हा, हे भोजन जे आहे हे आहाराच्या शुद्धीमध्ये मोडते आणि श्रीकृष्णाने गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे आहाराच्या शुद्धीबद्दल आणि विहाराच्या शुद्धीबद्दल। त्यातला पहिला भाग म्हणजे आहाराची शुद्धी कशी करायची, ती म्हणजे ज्या वेळेला आपलं भोजन आपल्या समोर येते त्यावेळेला आपण शांत चित्तानं एक आपला भोजन मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर आपले 5 ग्रास बाजूला काढून पशुपक्ष्यांसाठी हे आपण बाजूला ठेवायचे। या संतांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष ठेवले की आमच्या कामाच्या वेळेत काही व्यत्यय यावयास नको म्हणून पूजेच्या पहिल्या पायरीचा दुसरा कोणता आहे तो म्हणजे मनुष्य जेवण करतो, जेवताना जवळपास दुपारचा व रात्रीचा अर्धा तास लागतो। ही वेळ अगदी रिकामी आहे। संसाराचे कुटुंबाचे कोणतेही काम तुम्ही यावेळी करत नाही। या जेवणाच्या पद्धतीत काही बदल केला पाहिजे। पूर्वी खरोखरच आपली जी भारतीय सभ्यता होती तीच मी आपणास समक्ष ठेवतो। आजकाल आपल्यावर पाश्चिमात्य सभ्यताची छाप पडलेली आहे। आमचे स्टँडर्ड 2.5 फूट उंचावले आहे। अगोदर पाटावर बसून जेवत होतो, आता टेबल खुर्चीवर बसून आम्ही जेवतो। यात काही हरकत नाही, पण एक विशेष हरकत ही आहे की ती म्हणजे दुनियादारीचे, प्रपंचाचे जे काही कामे आहेत ते आम्ही या टेबलावरच बसून करत राहतो। ह्या जेवणाच्या टेबलावर कारण आम्ही आपल्या संस्कृतीला दूर सारून पश्चिमी सभ्यतेला अंगवळणी पाडलेले आहे। जर तुम्हाला आध्यात्मिक जीवन पाहिजे असेल तर जेवणाच्या पद्धतीत बदल करावाच पाहिजे। आणि तो बदल कसा करावा? जेव्हा जेवणाचे ताट तुमच्या समोर आले तेव्हा ते ईश्वराला अर्पण करा। तसे प्रत्येक घास आपल्या इष्टदेवतेला स्मरून घेत जावा।
ईश्वर चिंतनाविना कोणताही घास घेऊ नये, काही पिऊ सुद्धा नाही, पाणी पिऊ नये. हा आपला अभ्यास आहे. जेवणाची एक विशेषता आहे की ज्या विचारात रंगून मनुष्य जेवण करतो त्याच विचाराचे रंगलेले रक्त त्याचे तयार होते. आवल्या वेळेतही तुम्हाला ईश्वराचे स्मरण, त्याची आठवण करून येत राहील. स्वतःच ईश्वर भक्तासाठी जोपर्यंत तुमचे रक्त बदलत नाही, भक्ती येणार नाही. गोपाळकृष्णाने गीतेत साधकाच्या दृष्टीने 4 विशेष गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहाराची शुद्धी, दुसरी गोष्ट विहाराची शुद्धी, तिसरा अभ्यास आणि चौथा वैराग्य. ही आहे आहाराची शुद्धी, जी आपल्याला करावयाची आहे. ह्या संतांनी अगदी सोपा मार्ग सुचवला आहे. ईश्वराचे नाम स्मरण करता करता जर प्रत्येक घास पोटात गेला तर त्या अन्नापासून जे रक्त तयार होईल ते देखील ईश्वर भक्तीत रंगलेले असेल. रिकाम्या वेळीही ईश्वराची आठवण सहज होईल. चित्त इकडे तिकडे जाणार नाही. याचे कारण हेच आहे, जेवताना परमेश्वराचे चिंतन व पूजेनंही त्याचे स्मरण पुन्हा पुन्हा होत राहील. अशा प्रकारे दुपारी जेवणाचा व रात्री जेवणाचा वेळ पूजेत कशा प्रकारे, दुपारी जेवणाचा वेळ व सकाळी जेवणाचा वेळ, रात्री जेवणाचा वेळ पूजेत कसा बदलत जाईल. आता तिसरी गोष्ट ज्याच्यावर संतांनी अधिक जोर दिला आहे ती म्हणजे स्वादेंद्रिय निग्रह. जोपर्यंत जिभेला स्वाद आहे, जिभेच्या स्वादात कंट्रोल होत नाही, तोपर्यंत आत्म्याचा संपूर्ण इंद्रियावर कंट्रोल होऊ शकत नाही. महात्मा गांधींनी आपल्या ब्रह्मचर्य नामक पुस्तकात स्वादेंद्रियावर फार जोर दिला आहे. जिभेच्या स्वादाला कंट्रोल करण्याची मोठी सभ्य व सुंदर रीती या संतांनी सांगितलेली आहे. पुष्कळ संत महात्मा स्वादावर ताबा मिळवण्यासाठी मोठमोठ्या कठीण मार्गाचा अवलंब करतात. कोणी मीठ सोडतो, कोणी गोड पदार्थाचा त्याग करतो, कोणी जे काही असेल ते एकत्र मिसळून खातो, कोणी गवताचा रस पितो. अशा नाना तऱ्हेच्या उपायांनी जिभेचा स्वाद सोडतात. आमच्या सद्गुरूंनी अगदी रॅशनल उपाय सांगितला आहे की तुम्ही ईश्वराच्या आठवणी जेवण करा, आपोआप स्वादेंद्र निग्रह होऊन जाईल. जिभेच्या स्वादाकडे लक्ष जाणार नाही. अशा प्रकारे आता पूजेचे 2 तास होतील. अर्धा तास प्रातःकाळच्या पूजेचा, अर्धा तास सायंकाळच्या पूजेचा, अर्धा तास दुपारी भोजनाचा व अर्धा तास रात्री भोजनाचा. जेवणाचा वेळ पूजेत बदलला. संतजनांनी या गोष्टीवर फार जोर दिला आहे. तिसरा सबस्टेप उपविभाग त्यांनी सांगितला की प्रत्येक मनुष्य दररोज झोपतो आणि झोपेत कमीत कमी 6 तास घालवतो. जवळपास 6 तास सर्व झोपतात. त्यांनी सांगितले की झोपण्यापूर्वीचे 20 मिनिट फक्त परमात्माला द्यायचे आहेत, जास्त नाही. 20 मिनिट. फार लाभ होईल. यामुळे विहार शुद्धी होईल. श्रीकृष्णाने विहार शुद्धीवर फार जोर दिला आहे. ती कशी होईल ते या संतांनी सांगितले आहे. जेव्हा प्रपंचाची सर्व कामे आटोपलेली असतील तेव्हा स्वस्थ मनाने आपल्या खाटेवर बसा. आसन लावण्याची गरज नाही. आपले पहिले काम म्हणजे आपले आत्मनिरीक्षण करावे. ते कसे करावे? आपल्या आत्म्याला विचारा की आज असे काही सत्कृत्य आमच्या हातून घडले आहे काय की ज्यामुळे दुसऱ्याच्या आत्म्याला प्रसन्नता झाली. जर झालेच असेल तर परोपकारी काम ईश्वराला अर्पण करा. हे प्रभो, तुझ्या दये कृपेने हे सत्कार्य घडले. या पामराची काय शक्ती, तुझ्या कृपेनेच अशी परिस्थिती घडली की ज्यामुळे ते काम झाले. या सत्कार्याला ईश्वर चरणी अर्पण करा. तुझ्या दया कृपेने घडले म्हणून तुलाच अर्पण करतो. मग विचार करा की काही उणिवा, काही कमतरता किंवा खराबी तर आपल्यात नाही ना. आपल्या आत्म्याला विचारा. यासाठी काही गाईड किंवा गुरुची आवश्यकता नाही. जर आत्मा म्हणत असेल की नाही आहे तर फारच छान.
जर म्हणत असेल दंभ आहे, खोटेपणा आहे, कपट आहे, मानव जीवनात काम, क्रोध, मोह आहे, अहंकार आहे, जर अशी कोणतीही गोष्ट आढळली तर त्यासाठी प्रायश्चित करावे. हे दयाधना प्रभो, माझ्या अंतःकरणात जे दोष आहेत, त्या उणिवा आहेत, ज्या उणिवा आहेत त्यांना तू दूर कर व मुक्त कर. प्रार्थनेत अफाट शक्ती आहे. ईश्वरासमोर जर खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या मनाने प्रार्थना केली तर आत्म्याला उच्च स्थिती प्राप्त होते. प्रार्थना करण्याची उत्तम पद्धती ही आहे की आपल्या हातून जी कामे घडली यात काही दोष आहे अशा कामापैकी अगदी लहान सहान गोष्ट, लहान सहान काम अथवा सवय पुन्हा होऊ नये. आपल्या आत्म्याला विचारा की कोणती सवय सुरुवातीला सोडायला तयार आहे. लहानात लहान गोष्ट घ्यावी, मोठी गोष्ट, मोठ्या सवयी एकदम सोडण्याचा प्रयत्न करू नये. आपण पुष्कळ पाहिले आहे की पुष्कळांना विनाकारण मोठमोठ्या गप्पा करण्याची सवय जडलेली असते. त्यात ते बोलण्याच्या ओघात कितीतरी खोटेही बोलतात. काही अर्थ नाही. विनाकारण ते खोटे बोलावे का खोटे बोलावे? अशा लहान सहान गोष्टी जर तुमच्या आत्म्याला भोचत असतील तर परमेश्वराजवळ प्रार्थना करा. हे प्रभो, अशी शक्ती मला प्रदान करा की या लहान सहान क्षुल्लक गोष्टी माझ्या हातून न घडो. ईश्वराला साक्षी बनून दुसऱ्या दिवसापासून ते काम न करण्याचा निश्चय करा. अशा प्रकारे लहानात लहान दुर्गुण सोडण्याचा प्रयत्न कराल तर आपल्या जे काही अवगुण आहेत ते सहज दूर होतील. इच्छाशक्ती वाढत जाईल. हळूहळू मोठ्याहून मोठे असे दोष, दुर्गुण आहेत ते दूर करण्याचा आपण फक्त विचार करीत होतो, पण जमत नव्हते. यात परिवर्तन घडलेले आढळून येईल व दोष दूर होऊन जातील. यासाठी शर्त ही आहे की जी गोष्ट तुम्ही ईश्वराला कबूल केली होती ती अवश्य पूर्ण करावी. ईश्वराला दिलेले वचन पूर्ण केले नाही तर तुमची विल पॉवर, इच्छाशक्ती कमी होत जाईल. म्हणून कोणतेही आश्वासन देऊ नये आणि दिलेच तर त्याला पूर्ण करावे. म्हणजे इच्छाशक्ती आपली, विल पॉवर वाढत जाईल. त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचे ध्यान करावे. जेव्हा ध्यान चांगले होऊ लागेल तेव्हा त्याच अवस्थेत परमेश्वराच्या चिंतनात झोपी जावे. अशा अभ्यासाने पुष्कळ लाभ होईल. पुष्कळांना झोपेत इकडचे तिकडचे स्वप्ने पडतात. ते दिसणे बंद होईल, गाढ झोप येईल. पुढे जशी जशी या अभ्यासात परिपक्वता येत जाईल तसं तसे झोप येणाऱ्या स्वप्नांचाही बदल झालेला आढळेल. सुंदर सुंदर स्वप्ने जसे पूजा करीत आहोत. कधी दिसेल आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात बसलेले आहात, कधी गुरुमूर्तीचे दर्शन, तर कधी सत्संगमध्ये बसले आहात इत्यादी. यानंतर साधक आणखी प्रगती करतो. प्रगतीचा पुढचा मार्ग त्याच्यासाठी अधिक सोपा होत जातो. सुंदर सुंदर अनुभव त्याला येत राहतात. जसे अनंत सूर्याचा प्रकाश संपूर्ण शरीर विद्युत शक्तीने ओतप्रोत इलेक्ट्रिफाईड झालेले जाणवेल. अशा साधक जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा खरोखरच त्याच्या शरीरातून विजेचा प्रवाह प्रवाहित होत असतो. यावेळी मोठे आश्चर्य वाटते. काय होत आहे काही समजत नाही. ईश्वर चिंतनात उठल्याबरोबर त्याच्या मुखातून भगवंताचे नाव निघेल. हृदयात प्रभूच्या सुंदर ध्यानाची, चिंतनाची अवस्था त्याला सहज प्राप्त होत जाईल. जे चांगले साधक आहेत त्यांच्या आज्ञाचक्रावर स्पंदन होत राहते. झोपते वेळी आज्ञाचक्रावर स्पंदन क्रिया जर अधिक तीव्रतेने होत राहील. आत्मा म्हणतो की मी ज्या ध्यानात झोपलो रात्रभर त्याच ध्यानात होतो. आता जे 6 तास झोपेचे होते ते वास्तविकरित्या पूजेत बदलले गेलेले आहेत. कारण की मनाचा हा विशेष गुण आहे की मन रात्री ज्या विचारात निमग्न होऊन झोपी जाते त्याच विचारात रात्रभर रंगलेले असते. झोपण्यापूर्वी कधी कोणती अडचण, समस्या आली
तिचा मनुष्य विचार करतो व विचार करता करता झोपी जातो. सकाळी उठल्यावर तीच समस्या त्याला वळलेली असते. स्वप्नातही तीच चिंता, झोपेतही तीच चिंता. जसे एक शिशु आहे, आईचे दूध पिता पिता झोपी जातो. झोपेतही रात्रभर चपचप करीत असतो, दूध पित राहतो. मनाचा हा विशेष गुण आहे की मन ज्या विचारात स्थिर होऊन झोपी जातो, रात्रभर त्याच विचारात पडून राहते. ईश्वर चिंतनात, ईश्वर ध्यानात लवलीन होऊन झोपलात तर रात्रभर तुमचे ध्यान सुरू राहील. अशा प्रकारे 6 तास जे झोपेचे आहे ते पूजेत बदलून जाते. आधा घंटा सुबह पूजा, आधा घंटा सायंकाल पूजा, आधा घंटा दोपहर भोजन का, आधा घंटा रात्रि भोजन. अगर भोजन परमात्मा की याद में डूब के करेंगे, पूजा में भी परमात्मा की याद करते हैं और भोजन करते हुए परमात्मा की याद करते हैं. 1 घंटा पूजा कर भोजन रहे, हर ग्रास हर कौर परमात्मा की याद में डूब कर खाइए जिसको मांगते हैं. सोने से पहले जैसे बताया 2 काम करने बहुत जरूरी है. पहला आत्मनिरीक्षण, दिन में जो काम किए उनको सोचिए, अच्छे काम अपने इष्टदेव के अर्पण कर दीजिए. उसके बाद आपको लगता है कि हमारे अंदर कोई कमी है, ठीक है, किसी के पास जाने की जरूरत नहीं है, अपनी आत्मा से पूछिए. आत्मा प्रधान है. मंदिर के अंदर मूर्ति प्रधान है, शरीर के अंदर आत्मा प्रधान है. ठीक है, मंदिर जाते हैं क्यों जाते हैं? कि वह डिफरेंट देवी देवताओं की मूर्ति होती है. उसी प्रकार जो हमारी आत्मा है वो शरीर में प्रधान है. जो काम करें, अगर वो आत्मा कहती है कि कीजिए तो करें, अगर कहती है कि नहीं इसमें डाउट है तो छोड़ दीजिए. ध्यान योग के कार्यक्रम आनंद योग से निशुल्क जुड़ने के लिए संपर्क करें 9810239677.